श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. आमच्याकडे पहा, कालपासून किती पाऊस येतो. काल रात्रीपासून आहे हा पाऊस सुरू. आणि म्हणजे इतकुसाही बंद नाही झाला आहे तो पाऊस, नुसता असाच सुरू आहे. रात्री तर खूप जोरात आला होता. तर मी आता ह्या पावसात म्हटलं ढोकळेच करावे. तर ढोकळ्याचं पीठ माझं छान भिजलेलं आहे. मी म्हटलं या पावसात ते म्हणजे फसफसतं की नाही, पण छान फसफसलं आहे ते पीठ. आणि आता त्याचे मी ढोकळे बनवते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा थोडी हळद टाकली, मिरच्या आणि कोथिंबीर चिरलेली ती पण टाकली, आणि थोडंसं तेल टाकलं. 2 चमचे तेल टाकायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मी आलं लसणाची पेस्ट पण टाकली. हिंग टाकायला विसरले मी ह्याच्यात. आणि चवीपुरती साखर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. कारण की मग चटणी ते आपण पाणी करतो त्याच्यावर टाकायला, त्याच्यात वगैरे पडतं, त्या हिशोबात थोडंसं मीठ टाकायचं. आणि हा खायचा सोडा टाकलेला आहे मी थोडासा. पीठ चांगलं फसफसलं तर छान होतात ढोकळे अगदी. मी कुकरमध्ये झाकून ठेवलं होतं त्या पिठाला बंद करून, त्याच्यामुळे ते चांगलं पीठ फसफसलं. नाहीतर असं गार वातावरण आहे सगळीकडे, थंड, तर मग पीठ होत नाही त्याच्यात. दही पण घातलं होतं मी 1 चमचा त्या पिठामध्ये. आता कढईमध्ये पाणी ठेवून दिलं आणि ते चांगलं उकळलं की मग आपण ह्याचं बॅटर त्याच्यात ठेवायचं. एका झाकणीला तेल लावायचं आणि चांगलं तेल लावायचं सगळीकडून. त्याच्यात हे बॅटर टाकायचं आणि ठेवून द्यायचं आणि वाफू द्यायचं 15 मिनटं. हां. चांगलं 15 मिनटं वाफू द्यायचं त्याला. पाणी उकळल्याशिवाय ते ठेवू नये. आणि असं पाणी भरायचं, ह्या पाण्याला अशी फोडणी घालायची आणि टाकायचं. ढोकळे तयार आहेत. या खायला.